गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्यता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरो मतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। संत सद्गुरू सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। आज आपल्याला पंचीकरण ग्रंथांचं पान नंबर 200 बघायचं आहे, पण त्याआधी कालचे प्रश्न बघायचे बघा। काल तुम्हाला वाचून या म्हणलं होतं। पान नंबर 200 काढा। त्याआधी कर्माचे प्रकार किती, ही जी प्रश्न आहेत 4, ह्या प्रश्नाचे उत्तर समजले का? कर्माचे प्रकार किती आहेत आणि कर्माचा भोक्ता कोण आहे, कर्माची झाडून निवृत्ती कशी होते, जीवनमुक्त कोणास म्हणावे, ह्या 4 प्रश्नाचे उत्तर शिष्याने विचारले होते। हे 4 प्रश्न त्याचे उत्तर सद्गुरूंनी सांगितले, ते तुम्हाला कळाले का हे बघण्यासाठी आज प्रश्न उत्तर आधी बघू, पुन्हा पुढे जाऊ। तर कर्म किती प्रकारचं आहे? ओम नमः शिवाय। हँड रेस करायचा आणि सांगायचं। काकी बोला, किती प्रकारचं कर्म आहे? ओम नमः शिवाय। कर्म 3 प्रकारचे आहेत। कोणकोणते? ओम नमः शिवाय। एक संचित कर्म, 2 क्रियामान कर्म आणि 3 प्रारब्ध कर्म। बरोबर। म्यूट करा। कर्माचा भोक्ता कोण आहे? तुम्ही म्यूट करा आता। ओम नमः शिवाय। कर्माचा भोक्ता कोण आहे? कोण सांगते? कर्म कोण भोगतो? स्थूल देह भोगतो का सूक्ष्म देह भोगतो का आत्मा भोगतो? कर्माचा भोक्ता कोण आहे? ह्या 3पैकी कर्माचा भोक्ता कोण आहे? सूक्ष्म देह। सांगू का? हो सांगा। कर्माचा भोक्ता स्थूल देह आहे। ओम नमः शिवाय। कोण सांगते आता दुसरं अजून? कर्माचा भोक्ता कोण आहे? जयश्रीताई बोला। ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार। कर्माचा भोक्ता स्थूल देह आहे। ओम नमः शिवाय ताई। ओम नमः शिवाय। मीनाताई, कोण आहे कर्माचा भोक्ता? स्थूल देह, इंद्रिय, स्थूल देह नाही। कर्माचा भोक्ता स्थूल देह तर कर्म कधीच आहे? संचित कर्म अनेक जन्मातले, अनेक जन्मातलं जी कर्म आहे, संचित कर्म कशाला म्हणावं मीनाताई? पहिलं संचित कर्म हां, कशाला म्हणावं संचित कर्म?
सांगू का? हो सांगा. संचित कर्म अनेक जन्मात केलेले जे पुण्य पापादी कर्म आता ते भोगल्या गेल्यावर तुम्ही संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असतात तुमच्या कर्माचे म्हणतात. दोघी बरोबर सांगायला. ओम नमः शिवाय. एक जणीनं थांबायचं ना. मग अनेक जन्मामध्ये जे पाप आणि पुण्य ही जी कर्म केलेले ती कुठं साचलंय? संचितात साचलेलं आहे. संचित कर्म त्याला काय म्हणावं? संचित कर्म म्हणावं. तर मग कर्माचा भोगता ही साचलेलं जी अनेक जन्मामधलं कर्म आहे, हीच संचित कर्म प्रारब्ध रूपानं पुढे प्रारब्ध रूप होतं. तर मग कर्माचा भोगता कोण आहे? आता पहिलं संचित साठलेलं जी कर्म आहे आणि आता पण आपण कर्म करत आहोत ते पण साठतं क्रियामान कर्म. मग सूक्ष्म देह, स्थूल देह आणि आत्मा. तर स्थूल देह तर इथंच काय होतो? जाळला जातो, नाश होतो त्याचा, जाळला जातो किंवा पुरला जातो. आणि आत्मा भोगतो का कर्म? ओम नमः शिवाय. आत्माही आत्माही भोगत नाही. मग कोण भोगतो? तर सूक्ष्म देह कर्म भोगतो. हो. ओम नमः शिवाय. बोलू नका मध्ये, आता ऐकून घ्या. पुन्हा प्रश्न विचारल्यावर सांगा. सूक्ष्म देह कर्म भोगतो. सूक्ष्म देह जातो आणि सूक्ष्म देह जळत नाही, मरत नाही. सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हापासून सूक्ष्म देह फिरतो. मग सूक्ष्म देह कशाने जळतो ते पुढे सांगितलेलं आहे. स्थूल देह कसा जळतो, सूक्ष्म देह कसा नाश होतो. सूक्ष्म देह, कारण देह ही जी 3 देह 4 देह तसे तर, पण स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह या तिन्हीचाही नाश कसा होतो ही सांगू लागलेली आहेत. पण आधी दुसरा प्रश्न कोणता आहे? तर कर्माचा भोगता कोण आहे? कोण भोगतो कर्म? अंतःकरण कर्माचं कर्त भोगता आहे. आपण ती बघितलं कोणत्या वाहनावर बसतं आणि कसा भोग घेतं. मग अंतःकरण कर्माचं कर्त भोगता आहे आणि भोग सूक्ष्म देह भोगतो. आता स्थूल देह इथं जाळला पुरला, पण सूक्ष्म देह निघून गेला. मग इथलं जे कर्म केलेलं आहे ती सूक्ष्म देहाबरोबर कसं जातं? ओम नमः शिवाय. जातं का जाळलं जातं इथंच कर्म? संस्कार रूपाने. संस्कार रूपाने प्रारब्ध कर्मात जमा होतं. ओम नमः. संस्कार रूपानं सूक्ष्म देहाबरोबर ते कर्म जातं. आणि मग कर्म किती प्रकारचं? तर कर्म 3 प्रकारचं सांगितलं आत्ताच. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म. कर्माचा भोगता कोण? तर कर्माचा भोगता कोण आहे? सूक्ष्म देह आहे. स्थूल देह इथंच जाळला जातो, नाश होतो आणि आत्माही भोगत नाही. मग कर्माच कोण भोगतो? तर सूक्ष्म देह भोगतो. सूक्ष्म शरीरात असते त्याला संचित कर्म म्हणतात. मग ही जी संचित कर्म आहे देहाकडून ही साठलेलं असतं. आणि तिसरं कर्म कोणतं? तर क्रियामान कर्म. दुसरं 2 संचित कर्म आणि क्रियामान कर्म. क्रियामान कर्म जी असतं आपण रोज नित्यनैमित्तिक रोजचे रोज नेमानं जे कर्म करतो ते कर्म नित्य आणि नैमित्तिक कोणत्या तरी निमित्तानं आपण जे करतो ते कर्म नैमित्तिक. या दोन्हीला मिळून कोणतं कर्म होतं? तर क्रियामान कर्म होतं. मग ही क्रियामान कर्माची झाडून निवृत्ती कशी होते असा प्रश्न आहे. संचित कर्म जी आहे ती संचित कर्म आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानानं जळून जातं. संचित कर्म ज्या महात्म्यानं
आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घेतलेले अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. मी सच्चिदानंद रूप आत्माच आहे, याला अपरोक्ष ज्ञान असे म्हणावे. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? साखर गोड आहे असे दुसऱ्यानं सांगणे. ओम नमः शिवाय. ती दृष्टांत आहे, म्हणावे. ती दृष्टांत नाही. तुम्हाला परोक्ष ज्ञान विचारलं, ती दृष्टांत आहे. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? मी आत्मा आहे, याला परोक्ष ज्ञान म्हणावे. मी आत्माच आहे असा मनाचा दृढ निश्चय, त्याला अपरोक्ष ज्ञान असे म्हणावे. म्यूट करा. मीनाताई बोला. मीनाताई. ओम नमः शिवाय ताई. परोक्ष ज्ञान म्हणजे सच्चित स्वरूप आत्मा आहे हे परोक्ष ज्ञान, आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे मी सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे, अपरोक्ष ज्ञान आहे आपल्याला. कशाला म्हणावं परोक्ष? सुनीता, दोन्हीचंही ओम सांगायचं. नमः शिवाय. हां, परोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप आत्मा आहे, याला परोक्ष ज्ञान म्हणावे. सच्चित आनंद रूप आत्मा मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय, याला अपरोक्ष ज्ञान असे म्हणावे. बरोबर. एकही शब्द सोडला नाही. अर्धवट सांगितलं तर ती पूर्ण होत नाही. ह्याला दृष्टांत कोणता दिला? ह्याचा दृष्टांत कोणता दिलेला आहे? सुनीता. नंदा काकी बोला. कोणता दिला दृष्टांत? साखरेचा दृष्टांत दिला. हां, कसा? साखर गोड आहे हे परोक्ष ज्ञान झालं, आणि साखर स्वतः खाऊन सांगणे हे अपरोक्ष ज्ञान झालं. ओम नमः शिवाय. सुनीता, कोणता शब्द राहिला? म्यूट करा. स्वतः खाऊन, साखर स्वतः खाऊन सांगणे. म्यूट करा तुम्ही. सुनीता, कोणता शब्द ओम नमः राहिला? शिवाय. कोणता शब्द राहिला? साखर गोड आहे असे म्हणणे परोक्ष ज्ञान. साखर गोड आहे हे खाऊन स्वतः सांगणे साखर गोड आहे असे. सुनंदाताई पाटील, काय राहिलं सांगायचं ह्याच्यामध्ये? ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान सच्चिदानंद रूप आत्मा आहे, साखर गोड आहे, दुसऱ्याने सांगणे याला परोक्ष ज्ञान असे म्हणावे. हां, बरोबर. दुसऱ्याने सांगणे. साखर गोड आहे, दुसऱ्याने सांगणे, ह्याला परोक्ष ज्ञान म्हणावं. काकी, काय राहिलं होतं सांगायचं तुमचं? दुसऱ्याने सांगणे हे राहिलं होतं. दुसऱ्याने शब्द राहिला होता. साखर गोड आहे, दुसऱ्याने सांगणे म्हणजे परोक्ष ज्ञान. आणि साखर गोड आहे याचा खाऊन बघून अनुभव घेणे म्हणजे अपरोक्ष ज्ञान. मग अपरोक्ष ज्ञानानं संचित कर्म जळून जातं. संचितामध्ये कोणतं कोणतं कर्म असतं संचितामध्ये साठलेलं? ओम नमः शिवाय. कोणतं कोणतं कर्म आहे संचितात साठलेलं? अनेक जन्माचं ताई, अनेक जन्मात केलेले पाप पुण्यादी कर्म साठलेले असते. पाप आणि पुण्य हे दोन्हीही पुण्य, पाप आणि पुण्य ही जी दोन्हीही आहे ती कुठं साचलेले? संचितामध्ये साचलेले. आणि ही आत्मेचं अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं की पाप आणि पुण्य दोन्हीही कर्म जळून जातं. नुसतं पापच जळतं असं नाही, तर पाप आणि पुण्य पण जळतं. घराला आग लागल्यावर घरातलं सगळं जळतं. चांगल्या वस्तू पण जळतात आणि भंगार वस्तू पण जळतात. तसं संस्कार रूपानं जे अज्ञानासह जी संचित कर्म आहे आपलं, ती अपरोक्ष ज्ञान ज्याला झालं त्याचं ती संचितात मध्ये असलेलं पाप आणि पुण्य दोन्हीही कर्म जळून जातं. कसं जळून जातं? कोणता दृष्टांत दिला त्या जळून जाण्यासाठी? ओम नमः शिवाय. दृष्टांत कोणता दिला आहे?
इशिकेत नावाचं गवत असतं. त्याच्या दांड्यामध्ये मुंज नावाच्या गवताच्या दांड्यामध्ये तूल कापूस असतो. आणि कापूस किती लवकर जळतो, कोणताही कापूस असू द्या. आग लागल्याबरोबर कापूस क्षणात जळून जातो. तसं अपरोक्ष ज्ञान संपन्न झाल्याबरोबर संचितातलं कितीही असू द्या पाप पुण्यती, पाप आणि पुण्य दोन्ही पण जळून जातं. आता राहिलं कोणतं कर्म? क्रियामान कर्म जी आहे ती क्रियामान कर्म जी आहे, क्रियामान कर्म लागत नाही. क्रियामान कर्म अशा अपरोक्ष ज्ञान ज्याला प्राप्त झालं त्याला क्रियामान कर्माचा लेप लागत नाही. कसा लागत नाही त्याला दृष्टांत दिलेला आहे. जसं कमळाच्या पानाला, पाण्यामध्ये असतं कमळाचं पण तरीसुद्धा त्याला पाण्याचा लेप लागत नाही. तसं क्रियामान कर्म ज्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले त्याला क्रियामान कर्माचाही लेप लागत नाही. का लागत नाही? तर कर्तेपणाची भावना नसते त्याच्याकडं. मी करतो असं त्यानं अहंकार, मी हात टाकून दिलेला असतो. म्हणून क्रियामान कर्माचा लेप अपरोक्ष ज्ञान संपन्नाला लागत नाही. मग ज्यांना अपरोक्ष ज्ञान झालं त्याचं संचित काय झालं? जळून गेलं. आणि क्रियामान कर्माचा लेप पण लागत नाही. क्रिया जी घडते त्याच्याकडून त्याचा लेप लागत नाही. मग ही जी साधू संत असतात त्यांच्याकडूनसुद्धा पाप पुण्यादी थोडंफार कर्म घडत असतं व्यवहार करत असताना. मग ती कुठं जातं? तर त्या साधूची जी स्तुती करतो त्याच्याकडं त्याचं पुण्य जातं. आणि जी साधूची निंदा करतो त्याच्याकडं त्याचं पाप जातं. साधूची स्तुती करतो त्याच्याकडं त्याचं पुण्य जातं. आणि साधूची जी निंदा करतो त्याच्याकडं त्या साधूचं पाप जातं. त्याच्यापाशी राहत नाही, त्याला त्याचा लेप लागत नाही. मग संचित कर्म जळून गेलं म्हणजे कर्माची झाडून निवृत्ती कशी होते असा प्रश्न विचारलेला आहे शिष्यानं. तर संचित कर्म काय झालं? जळून गेलं. आणि क्रियामान कर्म जी आहे त्याचा लेप लागत नाही. क्रियामान कर्म जे दोष घडले ते कोण घेतं? जी त्या साधूची निंदा करतात ती घेतात. आणि जी पुण्यकर्म त्यांनी केलेलं आहे ती त्या साधूची जी स्तुती करतात, साधूची सेवा करतात, स्तुती करतात ते घेतात. मग त्या साधूकडं पाप पुण्यादी कर्म, क्रियामान कर्मामध्ये जे पाप पुण्यादी कर्म होतं ते दोन्हीही साधूला लेप लागत नाही. लेप लागत नाही यासाठी कोणता दृष्टांत दिला? ओम नमः शिवाय. कमळाच्या पानाचा. हां, ओम नमः शिवाय. कमळाच्या पानाचा दृष्टांत दिलेला आहे. कमळाच्या पानाला जसा पाण्याचा लेप लागत नाही तसा जो साधू आहे त्याला क्रियामान कर्माचा लेप लागत नाही. आवाज यायलाय का? ओम नमः शिवाय. यायला आहे पण थोडा खरखर करायला येते मध्ये मध्ये. हां, इथं ही दिसायले ना, थोडं रेंज कमी दिसायली म्हणून म्हणायले आवाज यायलाय का. दुसरीकडं जाऊ का? काय यायलाय आवाज? ओम नमः शिवाय. यायला आहे पण मध्ये चाललं, मध्ये यायला. ज्याला यायला नाही ते म्यूट करून पुन्हा या बरं. आणि नाही आला आवाज तर सांगा, मी जागा बदलते. मग आता राहिलं कोणतं कर्म? क्रियामान म्हणजे कर्माची झाडून निवृत्ती कशी होते, सगळ्याच कर्माची निवृत्ती कशी होते असा प्रश्न विचारला आहे शिष्यानं.
आता राहिलं कोणतं कर्म, तर प्रारब्ध कर्म राहिलं. मग प्रारब्ध कर्म मात्र देहाच्या शिरावर असतं. जरी अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं तरीसुद्धा जीवनमुक्ती प्राप्त झाली, विदेहमुक्ती प्राप्त झाली तरीसुद्धा प्रारब्ध कर्म भोगावंच लागतं. बघा तुम्ही, मोठमोठे साधू संत असतात, पण त्यांनासुद्धा रोग होतात, त्यांनासुद्धा ते भोगावं लागतं. प्रारब्ध कर्म देहाच्या शिरावर असतं आणि ते भोगूनच सारावं लागतं. अशा प्रकारे ह्या प्रश्नाचे उत्तरं झालेले आहेत. जीवनमुक्त कोणास म्हणावं, ही 4था प्रश्न विचारलेला आहे शिष्यानं. कुणाला म्हणावं जीवनमुक्त? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. हँडरेस करा, दोघी बोलू नका, हँडरेस करा, हात वरी करा. दोघी बोलायला हवं, एकदाच गोंधळ होतो, दुसरं काय नाही. रेकॉर्डिंगमध्ये खूप गोंधळ ऐकू येतो तसा. बोला जयश्रीताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. हां, जीवनमुक्त कोणास म्हणावे? देहादी प्रपंचाची प्रतीती सहित आत्मस्वरूपात स्थित राहणे याला जीवनमुक्त असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देह जी आहे, देहाला जी सुख दुःख होईल ती सगळी प्रतीती येईल त्याला, पण तरीसुद्धा ही मी नाही, ही माझं नाही असं म्हणून मी कोण आहे, तर आत्मा आहे मी, ह्याच्यामध्ये आपलं अंतःकरण स्थिर ठेवणं म्हणजेच जीवनमुक्त. असे ह्या 4 प्रश्नाचे उत्तर आहेत. पुढे अर्जुन काय म्हणतोय? सूक्ष्म काष्टाधिक प्रज्वलित झालेला अग्नी ज्याप्रमाणे ते सर्व काष्टे जाळून त्याचे भस्म करतो. आग लागली आणि आग लागल्यानंतर तिथं जी लाकडं असतात, काष्ट लहान मोठे सगळे, ती सगळेच लाकडं जळून जातात बघा. सगळे लाकडं जळून भस्म होतात. त्याचप्रमाणे श्रवण आणि मनन ह्याचा सारखा अभ्यास जर केला. श्रवण करणं म्हणजे काय, तर आत्मा काय आणि अनात्मा काय वेगळं करून जाणणं. श्रवण करायचं आणि श्रवण करून मनन करायचं. मनन करत असताना आत्मा काय आणि अनात्मा काय, आत्मेचे लक्षणं काय, अनात्मेचे लक्षणं काय, ही वेगळे करून जाणायचं आणि सजातीय प्रवाहामध्ये राहायचं. आत्मेचे जे लक्षण आहेत त्या आत्मा मी आहे ह्या प्रवाहामध्ये अखंड जर राहिलं, असा जर अभ्यास सुरूच राहिला तर काय होतं, ह्या अभ्यासानं ज्ञानाग्नी पेटला जातो आणि ज्ञानाग्नीनं संचित क्रियामान पाप पुण्यादी सर्व कर्मे जळून भस्म होतात. इथं दुसरा उपाय सांगितला. असा ज्ञानाग्नी जर प्रगट झाला तर पाप पुण्य जी कर्म आहेत सगळेच कर्म जळून जातात. कर्माची झाडून निवृत्ती होते. पाप पुण्यादी सर्व कर्मे संचित आणि क्रियामान दोन्हीही जळून जातं, भस्म होऊन जातं. अशा रीतीने परमात्म्याचे ज्ञान झाल्याने संचित आणि क्रियामान अशा दोन्हीही कर्माची निवृत्ती होते. दोन्हीही कर्माची निवृत्ती होते. आणि आता राहिलं ते प्रारब्ध कर्म, ती मात्र ध्येयाच्या शिरावर आहे आणि ती भोगावं लागतं. ती भोगल्याशिवाय ध्येय पडत नाही. ध्येयच प्रारब्ध कर्माच्या अधीन आहे. जोपर्यंत प्रारब्ध कर्म घेऊन आलेलो आपण आहोत, ती कर्म आहे तोपर्यंत ध्येय राहतो. काही जरी केलं तरी कर्म संपल्याशिवाय सूक्ष्म ध्येय जात नाही, ध्येय पडत नाही. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यातून वाचतो आणि त्याचं कर्म संपल्याशिवाय तो जात नाही. प्रारब्ध कर्म ध्येयाच्या शिरावर आहे. म्हणजे प्रारब्ध आणि ध्येय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रारब्धाच्या फलाच्या रूपाने
असणारी सुख दुःखे ती स्थूल देहाच्या द्वाराने सूक्ष्म देहरूप जे अंतकरण ते भोगतं. स्थूल देहाच्या द्वारानं स्थूल देहालाच सुख दुःख होता, म्हणजे हात दुखला, पाय दुखला किंवा अंतकरणाला कुणी त्रास दिला, दुःख झालं, ही जी आहे ती स्थूल देहाच्या द्वाराने कोण भोगतं? सुख दुःख कुणाला होतं? ओम नमः शिवाय. कुणाला होतं सुख दुःख? अंतःकरणाला. अंतकरण भोगतं. ओम नमः शिवाय. मग इथं स्थूल देहाच्या द्वाराने सुख दुःख कोण भोगतं? अंतकरण भोगतं. सूक्ष्म देह रूप जे अंतकरण आहे, सूक्ष्म देहाचं स्वरूपच आहे अंतकरण. सूक्ष्म देह गेला की त्याच्याबरोबर अंतकरण पण जातं. वेदेश्वरीमध्ये सांगितलेले जीव कसा जातो, वेदेश्वरी जो ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथामध्ये जीव कसा जातो हे सांगितलं आहे. तर सगळ्या वृत्ती, आपल्या ज्या पाप पुण्यादी वृत्ती आहेत त्या आपल्या नाकाच्या शेंड्यावर सगळ्या वृत्ती येतात आणि अंतकरणात सगळं सूक्ष्म देह निघून जातो, वृत्तीले सगळ्या घेऊन, त्या पाप पुण्य घेऊन. तर म्हणूनच सूक्ष्म देहरूप जे अंतकरण ते भोगते व त्या देहाचा दृष्टा आपण अभोक्ता परब्रह्म आहो. ह्या देहाचा आपण कोण आहो? द्रष्टा आहो, परब्रह्म आत्मा आहो, ब्रह्म आहो आपण. असा अनुभव घेतल्याने ज्ञानी पुरुष जीवनमुक्त होतो. असा अनुभव नुसता माहीत होण्याने नाही, तर अनुभव घेतल्याने जीवनमुक्त होतो. आणि अनुभव ही कसा येतो? तर रोज नित्यनेमानं आत्मा काय आणि अनात्मा काय ह्याचा विचार, उठल्यापासून मावळेपर्यंत आत्मा काय अनात्मा काय. मग मी आत्मा आहे, आत्मेची जी लक्षणं आहेत ती मी आहे, अनात्मेचे नाही. तर आत्मेचं लक्षण कोणतं आहे? ओम नमः शिवाय. आत्मा कोणाला म्हणावं? देहात नक्षीकांत बुद्धीला चैतन्याला आत्मा म्हणावं. अनात्मा कोणाला म्हणावं? असत रूप दुःख जड याला अनात्मा म्हणावं. सच त्या आत्म्याचं एकही लक्षण नाही, त्याला अनात्मा म्हणावं. हां, सच्चित आनंद रूप आत्मेचं रूप आहे आणि असं जड दुःख ही देह आहे. मग सच्चित आनंद रूप मी आहे. असं जड जी दुःख रूप आहे ती मी नाही, तर मी सच्चित आनंद रूप आहे. देह असं जड आहे. असं देह आणि आत्मा दोन्ही वेगळं वेगळं करून अखंड जर जाणलं आणि जाणून थोडं 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 ते अंगीकार होतं, जाणत जर गेलं तर रोजच एक गोष्ट जर ऐकली तर त्याचा दृढ निश्चय होत राहतो. म्हणून आत्मा काय अनात्मा काय, मी आत्मा आहे, मी कुटस्थ आहे, मी अक्रिय आहे, मी चैतन्य रूप आहे. अशा प्रकारे ह्या सजातीय प्रवाहामध्ये मी ध्येय नाही, मी कोणत्याच जातीचा नाही, मी कोणत्याच धर्माचा नाही, तर मी सच्चित आनंदरूप आत्मा आहे. असं अखंड जर आपण त्याच्या सजातीय प्रवाहामध्ये राहिलो तर काय होतं? जीवनमुक्ती प्राप्त होते. इकडचा परिचय येत असताना सुद्धा मी आत्मा आहे असा दृढ मनाचा निश्चय होतो आणि जीवनमुक्ती त्याच्या पदरात पडते. हा सर्व प्रकार या पुढच्या चौपाईमध्ये स्पष्ट करून दाखविला आहे. ही सर्व जी प्रकार आहे ते पुढे सांगितला आहे असं म्हणू लागलेले आहेत. तर कर्माचा भोगता कोण? ओम नमः शिवाय. हँडरेस करा, दुगी बोलू नका. कर्माचा भोगता कोण? कर्म किती प्रकारचा आहे कळालं आता. कर्माचा भोगता कोण? मीनाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. कर्माचा भोगता सूक्ष्म देह आहे. ओम नमः शिवाय ताई. कर्माचा भोगता सूक्ष्म देह आहे. स्थूल देह का नाही कर्माचा भोगता? स्थूल देह का नाही कर्माचा भोगता? ओम नमः शिवाय ताई. हां, ओम नमः शिवाय.
हां बोला स्थूल मुद्रिका ताई देह इथंच महाजन. पडतो, हां. स्थूल देह इथंच पडतो, म्हणून स्थूल देह भोगता नाही. आणि आत्मा पूर्ण सांगा ना, पूर्ण. कर्माचा भोगता कोण आहे ही पूर्ण सांगायचं. ज्योतिताई बोला. मुद्रिकाताई महाजन म्यूट करा आणि ऐका आता. ओम नमः शिवाय. हां. ओम नमः शिवाय. हा स्थूल देह कर्माचा भोगता नाहीये, कारण स्थूल देह इथंच पडतो आणि आत्मा नाही, आत्मा व्यापक आहे. मग हा सूक्ष्म देह आहे कर्माचा भोगता. ओम नमः शिवाय असं पूर्ण सांगायचं, म्हणजे मग प्रश्न मिटतो. अर्ध एक एक शब्द सांगितला तर त्याच्यातला अर्ध तसंच राहतं. मग कर्माचा भोगता कोण आहे, तर सूक्ष्म देह आहे. आणि ती कर्म घेऊन सूक्ष्म देह फिरतो. परंतु अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर मात्र सगळ्या कर्माची झाडून निवृत्ती होते. कर्माची झाडून निवृत्ती कशी होते? कर्माची झाडून निवृत्ती कशी होते? तिसरा प्रश्न व्यवस्थित सांगायचं. नंदा काकी बोला. सगळे शब्द घेऊन सांगा, दुसऱ्याला कळावं, दुसरे जे ऐकणारे आहेत त्यांच्या लक्षात यावं. बोला. ओम नमः शिवाय. हां. ज्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले ज्याला क्रियाकर्माचा लेप लागत नाही, बरोबर. ओम नमः शिवाय. सांगा ज्योतिताई, म्यूट करा. कर्माची झाडून निवृत्ती कशी होते? ओम नमः शिवाय. ज्योतिताई बोला. हँड रेस केला तुम्ही. आत्ताच सांगितलं ना कर्माची झाडून निवृत्ती कशी होते. संचित कर्म, अपरोक्ष ज्ञान ज्याला प्राप्त झालं ना त्याचं संचित कर्म, पाप पुण्य दोन्हीही कर्म ओम त्याचं नमः शिवाय. जरा जेवायला वाढेल तो, म्हणून म्यूट उघडलं. दोन्हीही कर्म जळून जातं. काय प्रश्न सांगा ताई, मी सांगते उत्तर. कर्माची झाडून निवृत्ती कशी होते? कर्माची झाडं निवृत्ती कशी होते का? तर ताई कसं सांगितलेले, अपरोक्ष ज्ञानाग्नीने आपल्या संचित कर्म जळून जाते आणि क्रियमान कर्म कसं आहे, तर हे सर्व कर्म आहे कसं पाप पुण्य मिश्र हे ज्ञान संपन्नांनी, म्हणजे ज्ञान संपन्न पुरुषाची. तर तुम्ही आता सांगितलं की जो कोणी जर साधू संतांची सेवा केली आणि हे केलं तर त्याचं काय, तर त्याला पुण्य प्राप्त होते. आणि जर कोणी निंदा केली तर त्याच्यावर ते पाप त्याच्याकडे जातं. असं म्हणजे हे पण कर्म जातं, म्हणजे क्रियमान कर्म पण अशा प्रकारे हे होते, निवृत्त होते. ओम नमः शिवाय. बरोबर. बरोबर सांगितलं. कर्म जी आहे, संचित कर्म जी आहे ते अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं की जळून जातं. पाप आणि पुण्य दोन्हीही जळून जातं. आणि क्रियामान कर्माचा लेप लागत नाही. का लागत नाही क्रियामान कर्माचा लेप? तर तो जी अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालेला साधक असतो, महात्मा असतो, ती स्वतः मी करतो असा कर्तेपणा त्याच्याकडं नसतो. आणि त्याच्याकडून जी कर्म होतात, कर्म त्यांच्याकडून सुद्धा होतात. व्यवहार करत असताना पाप पुण्यादी कर्म आपोआप घडतात. पाप पुण्यादी कर्म, तर ते कर्म पुण्यकर्म कुणाकडं जातं, तर त्या साधूची जो सेवा करतो किंवा स्तुती करतो त्याच्याकडं जातं. आणि पापकर्म कुणाकडं जातं, तर त्या साधूची निंदा करतो, त्याला त्रास देतो, त्याच्याकडं जातं. मग ही संचित कर्म आणि क्रियामान कर्म, ते अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं त्यांच्याकडं राहिलं नाही, त्याची झाडून निवृत्ती झाली. ही दोन्ही कर्माची झाडून निवृत्ती झाली. पण राहिलं कोणतं? प्रारब्ध कर्म. मग प्रारब्ध कर्म पूर्ण भोग झाल्याशिवाय ध्येय पडत नाही. प्रारब्ध कर्म संपलं की एक श्वाससुद्धा जास्तीचा मिळत नाही. म्हणून ध्येयाच्या शिरावर ही प्रारब्ध कर्म आहे ते भोगून सारलं जातं. आणि संचित आणि क्रियामान
अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालेल्याला लागत नाही. मग तिन्ही कर्माची निवृत्ती झाली. मग कर्माची निवृत्ती झाडून कशी होते? काय विचारलेला प्रश्न, झाडून कोणतंच कर्म राहू नये, सगळं झाडून कर्म, तिन्ही कर्म निवृत्ती कशी होते असा प्रश्न विचारलेला आहे. आलं का लक्षात? कर्माची निवृत्ती झाडून कशी होते ही लक्षात आलं का? कुणाच्या आलं लक्षात? ओम नमः शिवाय. कळालं का नाही? ताई तुम्हाला येतं ज्योतिताई. दुसरं, कर्माची निवृत्ती झाडून कशी होते? आलं का लक्षात? मी ना हो सांगा सांगा. कर्माची निवृत्ती ज्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले त्याचे संचित व क्रियामान कर्म जळून जाते आणि प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय ते भोगावीच लागते, ते भोगून करावं लागते. दोनच आहेत का कर्म? कर्म किती आहेत? संचित कर्म आणि क्रियामान कर्म हे दोन कर्म ज्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले आहे त्याचे संचित आणि क्रियामान कर्म जळून जाते आणि तिसरं जे प्रारब्ध कर्म आहे ते भोगूनच निवृत्त होते, त्याला भोगावंच लागतं. असं सांगितलं का आता मी? ओम नमः शिवाय. सुनीता कसं सांगितलं? आता ज्योतिताईने सांगितलं, मी सांगितलं. हां ओम नमः शिवाय. बोल. संचित कर्माचा नाश आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञान अग्नीने होतो आणि अपरोक्ष ज्ञानाला म्हणजे ज्ञानी पुरुषाला क्रियमान कर्माचा लेप होऊ शकत नाही. कारण कायिक, वाचिक आणि मानसिक जे कर्म घडते ते करता असा अभिमान होत नाही त्यांना, ज्ञान पुरुषांना. त्यामुळे क्रियमान कर्माची ज्ञान अग्नियाच्या योगाने नाश होतो आणि प्रारब्ध कर्म भोगूनच करावं लागतं. मग क्रियामान कर्म, त्यांच्याकडं क्रियामान कर्म जी आहे, आधीच्या क्रियामान कर्माचा नाश झाला, पण आता सुरू जी व्हायलेले क्रियामान कर्म रोज, त्याचं काय होतं? ते पुण्य पापा प्रारब्धात भोगावं लागतं ते नाही, त्याच्या झाडून निवृत्ती होते त्याच्या कर्माची. ते जे ही क्रियामान कर्म रोजच्या व्यवहारामध्ये जे पाप पुण्यादी कर्म अशा महात्म्याच्या हातून होतं, त्याची निवृत्ती कशी होते? तर जे महात्म्याची सेवा करतात, त्यांची स्तुती करतात, त्यांच्या अंतःकरणाला शांती देतात, अशाकडं त्यांचं पुण्यकर्म जातं. आणि जे महात्म्याची निंदा करतात, त्यांना त्रास देतात, मानसिक ताप करतात, त्याच्याकडं त्यांचं पापकर्म जातं. आधीचं कर्म क्रियामान आणि संचित जळालं, पण आता रोज जी कर्म पुन्हाही होतं ना, कर्म देह पडेपर्यंत काही ना काही कर्म होतं, दोन्हीही होतं. सत्कर्म पुण्यकर्म महात्मा करतच राहतात ना. पुण्यकर्म केल्याशिवाय महात्मे असे बसून राहत नाहीत कर्माशिवाय. म्हणून आणि पापसुद्धा थोडंफार होतंच. म्हणून ही दोन्ही कर्म, सेवा करणाराकडं पुण्यकर्म जातं, निंदा करणाराकडं पापकर्म जातं आणि अशा प्रकारे तिन्ही कर्माची झाडून निवृत्ती होते. पुन्हा सांगितलेले, जसं अग्नी पेटवल्यावर सगळेच काष्ट जळून जातात. अग्नीत म्हणजे काष्ट ओले वाळे टाका, कोणतेही टाका, सगळेच जळून जातात. तसंच श्रवण आणि मनन ह्याचा अभ्यास जर केला, श्रवण करून आपल्या मनामध्येच आत्मा काय आणि अनात्मा काय वेगळं वेगळं करून जाणलं आणि आत्मस्वरूपात आपलं चित्त अखंड जर ठेवलं, मी आत्मा आहे असं, आत्मा काय आणि अनात्मा काय जाणून मी आत्मा आहे, आपलीच परीक्षा घ्यायची, सावध राहायचं. इथं श्रवण मनन अभ्यास, अखंड अभ्यास करा म्हणून सांगितलं. तेव्हाच
काय होतं, ज्ञान अग्नी प्रगट होतो. कसा अभ्यास करावा लागतो, कसं सावध राहावं लागतं, तर बॉर्डरवरच्या शिपायासारखं. बॉर्डरवरचे शिपाई किती सावध असतात, रात्रंदिवस कोण कधी हल्ला करील आणि कधी त्याचा प्रतिकार करू, एवढे सावध असतात ते बॉर्डरवरचे शिपाई. तसंच आपलं श्रवण मननाच्या अभ्यासानं विवेक जागा ठेवून अखंड सावध राहिलं पाहिजे. आपल्यावर सुद्धा षडविकाराचा हल्ला होत असतो. काम, क्रोध, लोभ ही जी आहेत, मोह, मद, मत्सर, ही आपल्यावर हल्ला करत असतात. आणि श्रवण आणि मननाच्या अभ्यासानं अखंड मी आत्मा आहे सजातीय प्रवाहामध्ये जर आपण राहिलो तर तिथं काय होतं, ज्ञान अग्नी पेटतो, चेततो ज्ञान अग्नी. आणि त्या ज्ञान अग्नीमध्ये उत्पन्न होतो तो अग्नी. आणि त्या अग्नीमध्ये काय होतं, तर संचित क्रियामान पुण्य पापादी मिश्रित सर्वच कर्म जळून जातात. ज्ञान अग्नीमध्ये भस्म होऊन जातात, त्याची राख होऊन जाते. आणि अशा रीतीने परमात्म्याचं ज्ञान झालं की संचित जळालं, क्रियामान जळालं आणि प्रारब्ध कर्म भोगून संपलं. सगळ्याच कर्माची झाडून निवृत्ती झाली. आणि जीवनमुक्त कोणाला म्हणावं, तर ह्याचा सगळा परिचय यायला आहे. संसाराचा, सुखाचा, दुःखाचा समोर दिसायला येईल, पण अंतकरणामध्ये दृढ निश्चय आहे, मी आत्मा आहे, हे माझं नाही, हे अंतकरणाला होईलेले सुख दुःख. असं जेव्हा आपली अवस्था होईल तेव्हा त्याला जीवनमुक्त असं म्हणावं. तर ती कसं, हा सर्व प्रकार पुढच्या चौपाईमध्ये स्पष्ट करून दाखविलेला आहे. आता पुढची चौपाई सांगितली. आता वेळ होत आलेला आहे आपला. देहने चौपाई कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. चौपाई कशाला म्हणावं? लक्ष्मीताई बोला. ओम नमः. हां 4 चरण असतात त्याला चौपाई म्हणावे. हां. आणि पूर्वार्ध कशाला म्हणावं? चौपाईचा पूर्वार्ध. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पूर्वार्धवरच्या 2 ओळीला पूर्वार्ध असे म्हणावे. आणि खालच्या 2 चौपाईच्या 2 ओळी उत्तरार्ध. हां. प्रथम जी 2 ओळी आहेत त्याला पूर्वार्ध म्हणावं आणि नंतरच्या 2 ओळी आहेत त्याला उत्तरार्ध असं म्हणावं. ध्येने माते प्रारब्ध कर्म हुं पोते अभोक्ता परब्रह्म एम जे जाणे अनुभवयुक्त तेने कहिये जीवनमुक्त. जीवनमुक्ताचं पुढे सांगितलेलं आहे. संचित, क्रियामान आणि प्रारब्ध असे 3 प्रकारचे कर्म आहेत. आपण बघितलं हे. संचित, क्रियामान आणि प्रारब्ध असे 3 प्रकारचे कर्म आहेत. त्यापैकी संचित आणि क्रियामान कर्माचा नाश ज्ञानाने होतो, ज्ञान अग्नीने होतो. तर ज्ञान अग्नी कसा प्रगट होतो? ज्ञान अग्नीनं नाश होतो संचिताचा आणि क्रियामानाचा. पण ज्ञान अग्नी पेटतो कसा, प्रगट कसा होतो? प्रगट करायचा आहे ज्ञान अग्नी आपल्याला, तर काय करावं लागेल? मीनाताई बोला. ओम नमः शिवाय. येत असलं तर हँड रेस करा, नाहीतर हात खाली घ्यायचा पटकन. ज्ञान अग्नी कसा प्रगट होतो? ओम नमः शिवाय. श्रवण मननाच्या निजध्यासाने ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो. हां. आत्ताच झाला विषय. श्रवणानं आणि श्रवण केलेलं काय करायचं? मनन. आणि ह्या अभ्यास अखंड जर केला, सारखा अखंड जर ह्या अभ्यास केला तर काय होतो? ज्ञान अग्नी प्रगट होतो. आणि ज्ञान अग्नी प्रगट झाला की
संचित आणि क्रियामान जळून जातं. त्यापैकी संचित आणि क्रियामान कर्माचा नाश ज्ञान अग्नीने होतो. बाकी राहिलेलं सुख दुःख भोगरूप तिसरं प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म जी आहे, सुख दुःख ही जी आपल्याला भोगावं लागायलेलं आहे आता सध्या प्रत्येकाला, ते तिसरं कर्म प्रारब्ध कर्म देहाच्या शिरावर आहे. जोपर्यंत देह सचेतन आहे तोपर्यंत त्याच्या शिरावर ते कर्म आहे. आणि कर्म संपलं की त्याच दिवशी ध्येय पडतो, पुन्हा तो ध्येय राहत नाही. कर्माचाच ध्येय कर्म घेऊन आलेला आहे. कर्माच्या बळावरच सगळं आपण बघितलेलं 2-3 दिवसापासून कर्माचं आपण बघितलेलं आहे. तर ध्येयाच्या शिरावर ते कर्म आहे, म्हणजे ध्येय आणि भोगावयाचे आहे. कर्म कशाने भोगतो तर ध्येयानेच भोगतो. ध्येयालाच रोग होतो, हात दुखतो पाय दुखतो, ही ध्येयाची जी आहेत ह्या ध्येयालाच कर्म भोगायचे आहे. स्थूल ध्येय त्याचे भोगायतान आहे. स्थूल ध्येय ही भोगण्याचं साधन आहे, घरच आहे ती भोग आयतन आहे. आणि इंद्रिय ही भोगण्याचे साधने आहेत. कशाच्या साधनानं ही भोगायचे तर आपल्याला सुखदुःखाचे तर इंद्रियाच्या साधनानं. सुख ही इंद्रियानंच होतं आणि दुःख पण इंद्रियाच्याच माध्यमातून होतं. इंद्रिय किती आहेत? ओम नमः शिवाय. इंद्रिय किती आहेत? हँड रेस करा. सगळं बघून आलेलो आपण. पुन्हा लक्ष देऊन जरा ऐकलं वाचलं तर लक्षात राहतं. इंद्रिय किती आहेत की ज्या भोगण्याचे साधने आहेत, सुखदुःख भोगण्याचे ते इंद्रिय. ओम नमः शिवाय. किती आहेत इंद्रिय लक्ष्मीताई? ओम नमः शिवाय. सांगा जयश्रीताई, किती इंद्रिय? ओम नमः शिवाय. 5 इंद्रिय आहेत. कोणते? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. हां, सगळे मिळून इंद्रिय किती? सगळे मिळून इंद्रिय किती? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. आणि 4 अंतःकरण. ही जी आहेत इंद्रिय, तर ही इंद्रिय सांगू? हो सांगा. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, प्राण. आणखीन एक वेळेस. 5 ज्ञानेंद्रिय. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, प्राण. प्राण का? हा, प्राण का? प्राण कशाला म्हणावं? प्राण कशाला म्हणावं? जी श्वास आपला चलतो 21,600 वेळा एका दिवसामधून, त्याला प्राण म्हणावं. प्राण इंद्रिय नाही. नंदा काकी बोला. इंद्रिय ज्ञानेंद्रिय कोणते? ओम नमः शिवाय. ज्ञानेंद्रिय स्तोत्र, 1 स्तोत्र, 2 त्वचा, 3 चक्षु, 4 जिव्हा आणि 5 घाण. स्तोत्र म्हणजे काय? स्तोत्र कशाला म्हणावं? बोलणे बोलतो त्याला स्तोत्र मध्ये. श्रोत्र. मीनाताई बोला. म्यूट करा तुम्ही. मीनाताई सांगा इंद्रिय ज्ञानेंद्रिय विश्लेषण करून सांगा. ज्ञानेंद्रिय हां चक्षु, जिव्हा आणि घ्राण हे ज्ञानेंद्रिय. श्रोत्र म्हणजे श्रवण करणे, श्रवण ऐकणे. स्तोत्र कशानं करतो श्रवण आपण? ऐकणे. श्रोत्र. पुन्हा ऐकणे. त्वचा म्हणजे आपली त्वचा, स्पर्श होतो त्याला त्वचा. चक्षु म्हणजे पाहणे डोळ्याने. सांगा ना, पटपट सांगा ना. पुढचे 2. जिव्हा म्हणजे
जीवा म्हणजे रस वास येणे जीवामध्ये. जीवा म्हणजे जीव. जीवा. हां, जीवा म्हणजे जीव आणि घ्राण घ्राण. म्हणजे घ्राण म्हणजे दुर्गंध. हां, दुर्गंधी. श्रोत्र, त्वचा, घ्राण म्हणजे चक्षु, जीवा आणि घ्राण. जीवा. म्यूट करा आता. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवा आणि घ्राण हे ज्ञान इंद्रिय आहेत. श्रोत्र म्हणजे कान, त्वचा म्हणजे शरीरावरची ही कातडी त्वचा, जीवा म्हणजे जीभ, चक्षु म्हणजे डोळे आणि घ्राण म्हणजे नाक. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवा आणि घ्राण हे ज्ञान इंद्रिय आहेत. आणि कर्म इंद्रिय कोणते? कर्म इंद्रियाची नावे ओम नमः शिवाय. कोण सांगते? मी आता हां वाच, पाच, शिश्न आणि बोध. हां आणखीन एक वाचा, पाणी, पाच, वाचा, पाणी, पाच, शिश्न आणि बुध हे कर्मेंद्रिय आहे. ओम नमः शिवाय. वाचा म्हणजे शब्द बोल. वाचा म्हणजे बोलणे. हां पुन्हा पाणी म्हणजे पाणी म्हणजे हात. हाताला पाणी शब्द आहे संस्कृत. हां वाचा पाणी. पाद म्हणजे पाय. पाच म्हणजे पाय. हां शिश्न म्हणजे जननेंद्रिय. म्हणजे मलमूत्र करण्याची जनन इंद्रिय शिश्न म्हणजे. आणि गुद म्हणजे मल विसर्जन करण्याचं इंद्रिय. अशा प्रकारे ही कर्म इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरण. ही काय भोग आहे. भोगायतन म्हणजे देह आहे आणि भोगाचे साधन म्हणजे इंद्रिय आहेत. साधन म्हणजे ज्याच्या योगाने भोगलं जातं. साधन म्हणजे आता आपल्याला कुठं गावाला जायचं तर काय साधन आहे? गाडी, मोटरसायकल काहीतरी साधन आहे गावाला जाण्यासाठी. तसं सुख दुःख भोगण्यासाठी इंद्रिय ही साधन आहे. अशा प्रकारे आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचा आशीर्वाद, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.